बनावट हक्कसोड पत्र तयार करून जमीन हडपल्याचा आरोप। पोलीस राऊंड न्यूज या माध्यमाला पाहणाऱ्या तमाम प्रेक्षकांना सप्रेम नमस्कार। पुढची बातमी महाराष्ट्राच्या जळगाव जिल्ह्यातून समोर येत आहे। 33 वर्षापूर्वी जळगाव येथे वडिलोपार्जित जमीन मालमत्तेला बनावट हक्कसोड पत्रांद्वारे तात्कालीन तलाठी व मंडळाधिकाऱ्याला आर्थिकदृष्ट्या हाताशी धरून जमीन हडपल्याचा आरोप झाला आहे। मौजे देऊलवाडे तालुका जळगाव जिल्हा जळगाव येथील गट नंबर 11, गट नंबर 42, गट नंबर 168 अ, गट नंबर 168 ब व गट नंबर 302 या शेत जमिनीचे मयत मालक मधुकर यादव मुळे हे दिनांक 7 मे 1997 रोजी मयत असल्याची व मयतास खालीलप्रमाणे 2 मुले नामे अरुण मधुकर मुळे, संतोष मधुकर मुळे, एक मुलगी सौ प्रतिभा मुकुंद जोशी आणि पत्नी सुमन मधुकर मुळे असं वारस असल्याचा दावा दिनांक 31 मे 1997 रोजीच्या मुलं अरुण मधुकर मुळे, संतोष मधुकर मुळे यांनी लिहून घेतलेल्या हक्कसोड पत्रात केलेला आहे। दिनांक 31 मे 1997 रोजीच्या खरेदी केलेल्या आणि जळगाव मुक्कामी लिहून घेतलेल्या हक्कसोड पत्रानुसार स्टॅम्प पेपरवरून धक्कादायक प्रकार समोर येतो की मयत मधुकर यादव मुळे यांचे मृत्यूनंतर 15 दिवसात त्यांचे 2 मुलांनी मालमत्ता दिनांक 22 मे 1997 रोजी वारस नोंदवले आहे। सदर मालमत्तेस खोटे हक्कसोड पत्र तयार करून वारस लावल्याचा प्रकार हक्कसोड पत्रावरून समोर येत असल्याचा आरोप होत आहे। दिनांक 22 मे 1997 रोजी वारस नोंदवल्याचे 7/12 उत्तरावरून स्पष्ट होते। हक्कसोड पत्र जर दिनांक 31 मे 1997 रोजी लिहिले गेलं आहे तर 22 मे 1997 रोजी म्हणजेच हक्कसोड पत्र लिहिले गेल्याच्या 9 दिवसाआधीच तात्कालीन मंडळाधिकारी यांनी कोणती चौकशी करून तलाठी यांना वारसा हक्क कमी करून मुलांना वारस नोंदवलेले आहे। ज्या हक्कसोड पत्राचा दस्तऐवज दिनांक 31 मे 1997 रोजी लिहिला गेला आहे, इथे एकच प्रश्न पडतो की 22 मे 1997 ही तारीख आधी येते का 31 मे 1997 ही तारीख आधी येते? जर 22 मे 1997 ही तारीख आधी येत असेल तर 31 मे 1997 ला हक्क सोडून 22 मे 1997 रोजी वारस कसे काय नोंदवले गेले? जर 22 मे 1997 रोजी हक्कसोड पत्र लिहिले गेलं आहे तर 31 मे 1997 रोजी हक्कसोड पत्र तयार करण्यामागील इतर वारसदारांसह तात्कालीन मंडळाधिकारी व तलाठी यांचा उद्देश काय? याबाबत पोलीस राऊंड न्यूजच्या हाती सविस्तर दस्तऐवज लागलेला आहे। आता पाहायचंय हे गंमतशीर ठरेल की माननीय जिल्हाधिकारी जळगाव चौकशी करून खोट्या आणि बनावट हक्कसोड पत्र तयार करून शेत जमिनीत संगनमताने वारस नोंदवणाऱ्या वारसदारांवर आणि तात्कालीन तलाठी यांच्यावर काय कारवाई करणार, यासह काय गुन्हे दाखल करतात। पोलीस राऊंड न्यूजचे उपसंपादक योगेश नाथ यांचा रिपोर्ट, जळगाव, महाराष्ट्र।